इंदापूरचा एक भला मोठा कुबीर आहे, तो स्वतःला कुबीर समजतो. त्याच्या विरोधात ही जनता उतरली आहे इंदापूरमध्ये. तुम्हाला जर लघुशंकेला जायचं म्हणलं तर ह्या पेठेमध्ये कुठंही सुविधा नाही आहे. 8 वर्ष ह्यांची सत्ता होती, 8 वर्ष हे झोपलेले होते. खंबीर नेतृत्व पाहिजे तर प्रदीपदादा गारटकरच पाहिजे. त्यामुळं इंदापूरची जनता ही रस्त्यावर उतरलेली. ती प्रदीपदादा गारटकर यांच्याकडे संघटनात्मक ताकद या खास करून इंदापूर तालुक्यामध्ये भल्या मोठ्या संख्येने होती आणि तीच ताकद मोडून काढण्याचं काम या चालू असलेल्या आमदारांच्या माध्यमातून चालू. दादा म्हणतील ती धोरण, बांधतील ती तोरण, ह्याच विषयावर आम्ही त्यांच्यावर पहिल्यापासून कार्यकर्ते म्हणून काम करतो. जो आता नगरपालिकेसाठी अजितदादांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय, त्याला पुण्याचा कलेक्टर सुद्धा माहित नाही. कलेक्टर कुठं असतात ते, रात्रीचं फोन करू द्या, बेरात्री फोन करू द्या, कुठल्या गोरगरिबाचं काम असू द्या, दादा 100% करतात. दादा फोन उचलतात, दादा अर्ध्या रात्री बनेलावर तर बनेलावरती बाहेर निघतात. 2029चा सुद्धा परिणाम अजितदादांना भोगावं लागणार आहे, हे तुम्हाला आज गॅरंटी देऊन सांगतो मी 100%. गावचावडीच्या या विशेष एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आत्ता इंदापूरमध्ये आहे. इंदापूरमध्ये एक सर्वपक्षीय समीकरण अस्तित्वात आलं आहे. आपण ज्या नगरपरिषदा आतापर्यंत कव्हर केल्या त्याच्यापैकी एक कणकवलीचा अपवाद वगळला तर बाकी ठिकाणी अशी परिस्थिती नव्हती. मात्र इंदापूरमध्ये हे समीकरण अस्तित्वात आहे. इथं भाजप असेल, शरद पवार गट असेल आणि दादांचेच काही कार्यकर्ते असतील, यांचा एका वेगळ्या आघाडीला पाठिंबा आहे, म्हणजे स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात पाठिंबा आहे. कशामुळं असं समीकरण अस्तित्वात आलं आहे याच्यावर बोलण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. याच्यात काही भाजपचे आहेत, काही दादांचे आहेत, काही पवार गटाचे आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तर मला एक सांगा, सगळे मिळून इथे आलेत, एकत्र आलेत, आता तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे समीकरण का अस्तित्वात आलं इंदापूरमध्ये? कसं आहे, लोकशाहीमध्ये 2 गट असतात, एक प्रस्थापितांचा आणि एक विस्थापितांचा. तसं एक पैसेवाल्यांचा आणि एक जनतेचा गट असतो. इंदापूरचा एक भला मोठा कुबीर आहे, तो स्वतःला कुबीर समजतो. त्याच्या विरोधात ही जनता उतरली आहे इंदापूरमध्ये. तुम्ही आता पत्रकार करीत आलाय, इथं लघुशंकेला जागा आहे का? फक्त कुठल्याही नागरिकाला विचारा तुम्ही, काय एक लघुशंकेला सुद्धा जागा नाही आहे. तुम्ही आता बाहेरगावावरून आलाय, तुम्हाला जर लघुशंकेला जायचं म्हणलं तर ह्या पेठेमध्ये कुठंही सुविधा नाही आहे. 8 वर्ष ह्यांची सत्ता होती, 8 वर्ष हे झोपलेले होते. म्हणून ह्या इंदापूरच्या जनतेला जाग आली. ही एक नेतृत्व, खंबीर नेतृत्व पाहिजे तर प्रदीपदादा गारटकरच पाहिजे. त्यामुळं इंदापूरची जनता ही रस्त्यावर उतरलेली. नवीन आघाडी, तुम्ही कोणत्या पक्षात काम करायचे आतापर्यंत? मी आधी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचो, पण आता मी कृष्णा भीमा विकास आघाडीचं काम करतोय. म्हणजे तुम्ही प्रदीपदादांना हो, पाठिंबा देता? प्रदीपदादांना. बाकी आणखी काही लोक आहेत, मला सांगा, तुम्ही कोणत्या पक्षाचं समर्थक आहात? मी पूर्वी बहुजन मुक्ती पार्टीमध्ये काम केलेलं होतं. आता मी कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये अतिशय अग्रेसिव्हपणे काम करतोय. त्याचं कारण आहे की आपण आतापर्यंत सगळे इलेक्शन पाहिल्या. इंदापूर शहरामधलं समीकरण जे राहिले गेल्या 40 वर्षापासून, ते प्रदीपदादा गारटकर वर्सेस हर्षवर्धन पाटील याप्रमाणे गेल्या 40 वर्षापासून लढती होत गेलेल्या आहेत. परंतु गेल्या 5-6 वर्षामध्ये जे काही इंदापूर शहरामधलं राजकारण चाललं आहे, त्याला कंटाळून हर्षवर्धन पाटील साहेब, प्रवीण भाया माने आणि प्रदीपदादा गारटकर यांनी एकत्र येऊन जे काय जनतेवरती लादण्याचं काम केलेलं आहे यांनी 5-6 वर्षामध्ये, ते मोडीत काढण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडीचं या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली. कारण आपण बघतो की कुठलीही लढाई लढताना संगती सैन्यांची गरज असते, एकजुटीची गरज असते. तसे इलेक्शन लढत असताना एक संघटनात्मक शक्तीची गरज असते. ती संघटनात्मक शक्ती फक्त हर्षवर्धन पाटील साहेब, प्रवीण भाया माने आणि गारटकर दादा यांच्याकडेच आहे. त्यामुळे सहजासहजी विजय मिळणार आहे हे मात्र निश्चित आहे. 21-0 असाच तुम्हाला येणाऱ्या 3 तारखेला निकाल बघायला मिळेल. आता प्रदीपदादा बोलताना म्हणाले की मी पक्ष सोडावा अशी दादांची इच्छा होती आणि भरणे मामांची होती. कशामुळे त्याची इच्छा असेल बरं? कारण प्रदीपदादांची मी बरीच भाषणं ऐकली, त्यांचं रोजचं मी आचरण बघतोय किंवा जी चाललेलं बघतोय. कारण संघटनात्मक ताकद, कुठल्याही पक्षाला संघटनात्मक ताकद लागते, ती प्रदीपदादा गारटकर यांच्याकडे संघटनात्मक ताकद या खास करून इंदापूर तालुक्यामध्ये भल्या मोठ्या संख्येने होती आणि तीच ताकद मोडून काढण्याचं काम या चालू असलेल्या आमदारांच्या माध्यमातून चालू. त्यामुळे गारटकर दादांचं साहजिक आहे. गारटकर दादा कुठल्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडत नाही आणि त्यांना कुठला कार्यकर्ता असा वेगळा पडू नये ह्याची काळजी या ठिकाणी प्रदीपदादा गारटकर यांनी घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केलेला आहे. प्रदीपदादा गारटकर यांची ताकद, पुढे या तुम्ही थोडंसं, त्यांची ताकद मोडण्याचं काम इथे होत होतं आणि भरणे मामांनी त्यासाठी तसं केलं असं म्हणतायत. तुमचं काय मत याच्यावर? प्रदीप, आत्ता जी तुम्ही प्रश्न केला दादांना आमच्या आधी बाईट घ्यायच्या, की ही आघाडी कशी घडवून आणली, त्याचं एक
सांगतो सर्व म्हणजे पार्श्वभूमी सांगतो की आम्ही 85-86 दादांचे लहान असतानापासून पतित पावन म्हणून कार्यकर्ते त्यांच्याबरोबरचे आहेत आणि 1990-92 साली जी पहिली इलेक्शन बिनविरोध दादा आली पहिल्या इलेक्शनला जनसेवा पॅनल त्यावेळेस जी त्यांनी 5 वर्षाचं काम केलं फक्त 5 वर्ष आणि त्यावेळेस त्यांनी असा जनतेला शब्द दिला की इथून पुढं मी परत ह्या पदावर नसणार आहे. मग त्यानंतर 15 वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपालिकेची सत्ता ही झाली. त्यात दादांनी 12-13 नगरसेवक अशी म्हणजे नगराध्यक्ष की ज्यांचं काही नसताना सुद्धा त्या जाती धर्माला म्हणा कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना त्यांनी न्याय दिला. मग आत्ता जी काही म्हणतात की स्वतःसाठी ही केलं तसं काही नाही. जनतेच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आणि विरोधकांच्या विशेष म्हणजे जी काय आघाडी केली आत्ता हर्षवर्धन पाटील साहेब असतील प्रवीणभाई असतील राष्ट्रीय समाज पक्षाचे असतील सर्वच स्तरातील असं एक नेतृत्व पुढं आणलं स्वतःहून की तुम्हीच पाहिजे म्हणून दादांनी आता नगराध्यक्षाच्या उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. आणि तुम्ही मूळ कोणत्या पक्षाचे समर्थक आहे? मी दादांचं पूर्वीपासून म्हणजे तुम्ही आता राष्ट्रवादीत होता दादा? हो दादा म्हणतील ती धोरण बांधतील ती तोरण ह्याच विषयावर आम्ही त्यांच्याबरोबर पहिल्यापासून कार्यकर्ते म्हणून काम करतो. हां, तर इथे एक जुने जाणते एक आहेत. दादा इकडे या. तुम्ही एक जुने कार्यकर्ते दिसताय. कार्यकर्ते म्हणा किंवा कोणत्या पक्षाचे समर्थक आहे तुम्ही? मी दादांचं म्हणजे आपले घराटकर दादा. आणि कोणत्या पक्षात आतापर्यंत तुम्ही होतात काम करत होतात? दादांचंच काम करत. म्हणजे अजितदादांच्या पक्षात तुम्ही आतापर्यंत? गरड अजून इथं कार्यकर्ते आहेत. तुम्ही सांगा, तुम्ही कोणत्या पक्षाचे समर्थक आहेत? नाही, आम्ही पहिल्यापासून गारटकरांचे समर्थक आहेत आम्ही. हां, आता ही नवीन आघाडी झाली किंवा नवीन जे समीकरण अस्तित्वात आलंय ते योग्य झालं वाटतं? एकदम योग्य झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित दादांनी घडी बसवलेली आता सध्या. अजितदादांच्या पक्षाने अन्याय केला त्यांच्यावर? अजितदादा पक्षांनी अन्यायच केला थोडक्यात दादांवर 100%. कारण दादांसारखा दडपडी कार्यकर्ता पुणे जिल्ह्यात मिळणार नाही. इतकं जबरदस्त नेतृत्व थोडक्यात अजितदादांनी गमावलेलं असं आमचं वैयक्तिक मत आहे. आता ते अजितदादांनी जो आता नगरपालिकेसाठी अजितदादांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय त्याला पुण्याचा कलेक्टर सुद्धा माहित नाही. कलेक्टर कुठं असतात ते कधीच पुणे मुंबई आणि दिल्लीला कधीच गेला नाही. दादा रात्रीचं फोन करू द्या बेरात्री फोन करू द्या कुठल्या गोरगरिबाचं काम असू द्या दादा 100% करतात. दादा फोन उचलतात. दादा अर्ध्या रात्री बनेलावर तर बनेलावरती बाहेर निघतात. एवढं दादांचं काम आहे. ह्यांना साधं स्वतःचं दुकान सोडू वाटत नाही आणि जनतेत लक्ष नाही. एकदा निवडून आलं की परत शेटच झाले ना. कारण शेटच बांधतात त्यांना त्यांचे कार्यकर्ते त्यामुळे ते शेट आहेत. तसं दादा कसं आहे पळणारे कार्यकर्ते आहेत. लहानपणापासून त्यांनी पळलेत. जनतेसाठी काम केलंय त्यांनी. जो जनतेसाठी काम करतो तो खरा नेतृत्व असतो. जो शेट असतो ना तो नेतृत्व करू शकत नाही. तुम्ही आता म्हणाला तुम्ही भाजपचे समर्थक आहेत. हो. तुम्ही आता यांना पाठिंबा देत आहे. हर्षवर्धन पाटील पण तुम्हाला इथं समर्थन देत आहेत आता? हो बरोबर आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का जर एखाद्या मुलाला आपण मोठं करत असतो त्यावेळेस जर तो बापालाच घराबाहेर काढायचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून हे तसं झालेलं आहे. अजितदादांचं चुकलं आहे की दादांना बाहेर काढून अजितदादांनी लई मोठी चूक केली. 2029चा सुद्धा परिणाम अजितदादांना भोगावं लागणार आहे. हे तुम्हाला आज गॅरंटी देऊन सांगतो मी 100%. आता हर्षवर्धन पाटील तुमच्या आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहेत. हो ही अशीच आघाडी राहणार आहे. येत्या काळात हर्षवर्धन पाटील बी भाजपात येऊ शकतात? नाही तसं अजून पुढचं काय आम्ही पक्षश्रेष्ठी जे तुम्ही निर्णय कार्यकर्ते घेतील आहेत ना? आम्ही कार्यकर्ते पण जे आता कृष्णा भीमा विकास आघाडी आहे त्या हिशोबाने चालणार आहे. इंदापूर तालुक्यात तोच आता बॉन्डिंग राहणार आहे की कृष्णा भीमा आघाडीचं बॉन्डिंग राहणार आहे पुढं पण. काय वाटतं आघाडीवर? काय नाही योग्य तऱ्हेने चालू आहे सगळं. योग्य तऱ्हेने चाललंय. जे चाललंय ते योग्य झालंय का? गारटकर दादा विजय होणार आहेत त्यात हां. काय शंका नाही. कोणत्या पक्षाचे आहेत तुम्ही? मी 40 वर्ष झालं गारटकर दादाचं कार्यकर्ता आहे. म्हणजे ते पक्षात येत तुम्ही? हां आता हे आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे तुम्ही? आम्ही आधी हर्षवर्धन पाटलांसोबत होतो काम करायचं आपण. म्हणजे पवार गटात आहे? हो नाही आता ग्रामीण लेवलला आम्ही दादांचंच काम करतो पाहिजे. मग आता इथे जी काय आघाडी आहे त्याच्यात तुमचे कार्यकर्ते सगळे हो हर्षवर्धन एकदम पाटलांचे एक दिल्याने काम करतात? हो एक दिल्याने काम करतो. आतापर्यंत दादांचं काम करतो आम्ही आता सध्या ग्रामीण लेवलला फुल काम करतोय दादांचं. काय झाले एक 15-20 दिवसापूर्वी दादांसोबत जो अन्याय घडला तो अन्याय घडल्यानंतर इंदापूरमध्ये एवढं दूषित वातावरण झालंय
की दादांचं संघ आणि संघटन ह्याच्यावर जे भाषण असायचं ते आता गावामध्ये कळायला लागलं. आता माझ्यासारखी युवा पिढी तुम्ही 1 तासापूर्वी आला असताना सगळी मुलं बघायला भेटली असते तुम्हाला, जे वडापाव खाऊन भेळ खाऊन इकडे तिकडे फिरतात, प्रचार करतात, दिवस इथंच घालवतात. दादांचं भाषण ऐकलं तर एखाद्याच्या डोळ्यात पाणी येतं, एखादं चवटळून उठतं, एखादं काय करतं, पण काही सहन करायला लागतं. जी प्रोसेस त्या प्रोसेस मार्फतच करावं लागतं. अजून आमचं चिन्ह वगैरे काही जाहीर झालं नाही तरी पण दादानं एकदम प्रतिसाद चांगला आहे. समोरची पार्टी कुठला उमेदवार देताना कोणाचा विचार करत नाही, काय करत नाही ना, कोणाला ह्याच्यामध्ये घेत नाही. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं वाटतं याच्यात? नाही टार्गेट नाही केलं. दादांवर अन्याय झाला एवढा ती असं खेड्यापाड्यापर्यंत ही चर्चा झाली. आता मामांचे पण काही कार्यकर्ते म्हणतात की इथं त्यांनी 8 दिवस राहायलाच पाहिजे होतं मामांनी आणि हा मॅटरच मिटवायला पाहिजे. एवढ्या वरच्या लेवलपर्यंत मॅटर नव्हता जाऊन द्यायला पाहिजे. लोकल लेवलचं मॅटर म्हणजे दत्ता मामांचे कार्यकर्ते काय म्हणतायत आता? एवढे एखादा माणूस सांभाळायला पाहिजे होता एखादा एवढं जाऊ द्यायला नव्हतं. 8 दिवस थांबायचं इथं मिटवायचं मॅटर बघायचं परत तुमच्या प्रपंचाला लागलाय तो. आता कृषी मंत्री झाले, लोकल लेवल मॅटर सॉर्ट आउट करायला हवा होता पण तो नाही केला. आता झालं, आता सगळं गाव एकवटलंय आणि युवकांचा प्रतिसाद तुम्ही बघायला भेटत नाही. जल्लोष आम्हाला असं सांगावं लागत नाही 10 वाजता इथे यायचंय, ह्या 9लाच येतात, इथं 9 वाजताच येऊन थांबला होता तिथं. ह्यांनी सगळ्यांना फोन केले, हे केले, तिथून प्रचार वगैरे चांगला चालू आहे. आणि आज दिवसभर आम्ही वडापाववर आहे. बरं. आता इथे लिंबू सरबत पिला बस, तेवढ्यावर आहे. लिंबू सरबत वडापाव, बाकी काय नाही. एका जुन्या कार्यकर्त्याला एवढा तरुणांचा प्रतिसाद कसं काय, हे काय सांगतात आता? काय झालं की गेल्या 5 वर्षामध्ये आणि प्रशासक 3 वर्ष होतं. टोटली 8 वर्षाची सत्ता यांनी आधी मनसोक्त भोगलेली. आणि नगरपालिकेचं काम काय असतं की सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडून असतं. आणि सर्वसामान्य माणसाची समस्या काय असते? त्या रस्ता, लाईट, पाणी, गटर आणि झोप येतील एवढंच. लोकांना काय लागतं तेवढं लागतं. परंतु या ठिकाणी गेल्या हे 8 वर्षामध्ये पाणीपट्टी डबल केली गेली. 900 रुपये पाणीपट्टी होती, 1800 रुपये पाणीपट्टी केली गेली. 1 वर्षाची पाणीपट्टी भरून घेतात आणि फक्त 6च महिने पाणी देतात. 1 दिवसाआड पाणी दिलं गेलं. घरपट्टीवरती 24% व्याज आकारलं गेलं. ही नगरपालिका क वर्गातली नगरपालिका आहे. परंतु या ठिकाणी बळजबरीने नागरिकांवरती हा जो कर लादला गेला त्यामुळे शहरातील नागरिक हा असा दाबला गेलेला आहे. त्यामुळे याचा परिणाम निश्चितच त्यांना भोगावे लागतील. आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचा आहे ना, मी तर म्हणतो सहजच असा विजय होणार आहे. आणि मला तर असं दिसून येतं शहरातलं चित्र बघितलं तर 21-0ने आपल्याला या ठिकाणी 3 डिसेंबरला कळेल जो काही निकाल आहे तो 3 डिसेंबरला कळेल निकालाच्या दिवशी. मात्र हे सर्व पक्षीय कार्यकर्ते होते, कोणी भाजपचा आहे, कोणी राष्ट्रवादीचा आहे, कोणी पवार गटाचा आहे, वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहेत. आणि त्या काय कोणाला बोलायचं आहे का? हां, तर हे सगळे वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे की ही जी नवी आघाडी स्थापन झाली आहे त्याच्यावरती समीकरणं कशी आहेत, काय आहे, काय घडलं. तुमचंही मत असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.